नमस्कार मित्रांनो, माझे नाव रिकी आहे आणि माझे वय 22 वर्षे आहे. सध्या मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षात आहे. आज मी जी गोष्ट सांगणार आहे, ती 4 वर्षांपूर्वीची आहे, जेव्हा मी तरुण होऊ लागलो होतो. अजूनही माझी कुठली गर्लफ संबंध ठेवले आहेत. ज्या भाभींबद्दल मी बोलत आहे, रिश्त्यात त्या माझ्या सगळ्या भाभी नाहीत. कुटुंबातील एका भावाच्या पत्नी आहेत. त्यांचे वय 28 वर्षे आहे आणि दिसण्यात त्या खूप सुंदर व आकर्षक आहेत. त्यांचा फिगर 36-38 चा आहे. त्यांच्या शरीरातील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे त्यांचे स्तन, कारण त्यांचे उभार मोठे असून खूप आकर्षक आहेत. जेव्हा त्या साडी ब्लाउज घालतात, तेव्हा ब्लाउजमधून त्यांचे उभार असे दिसतात, की ब्लाउज फाडून बाहेर येणार. त्याचबरोबर भाभींची उभी कंबरही पाहण्यासारखी आहे. त्या कुठल्या सिनेमाच्या अभिनेत्रीसारख्या दिसतात. मी आतापर्यंत त्यांच्यासोबत अनेक वेळा झोपलो आहे. पण खरं सांगायचं तर मी त्यांना कधीच समाधान देऊ शकलो नाही. कारण मी क्वचितच 5 मिनिटे टिकू शकतो. पहिल्यांदा जेव्हा मी त्यांच्यासोबत केलं, तेव्हा ती माझ्या आयुष्यातील पहिलीच वेळ होती. खरं तर हे सगळं करायला त्यांनीच शिकवलं आहे. आजच्या दिवशी मी इतका अनुभवी खेळाडू किंवा प्लेबॉय मुलगा झालो आहे, तर त्याचे श्रेय माझ्या भाभींना आणि माझ्या ओळखीच्या एका काकांना आहे. त्या दोघांनीच मला संभोगाचे अनेक गुण शिकवले आहेत. आधी मला मुलींच्या गुप्त अंगांबद्दल किंवा संभोगाबद्दल काहीच माहीत नव्हतं. पण आता मला सगळं कळतं. भाभी मला ते सगळं करायला लावतात, ज्यामुळे त्यांना समाधान मिळेल. भाभीसोबत माझ्या सहवासाची सुरुवात कशी झाली आणि मी भाभींना त्या काकांसोबत सहवास करताना कसं पाहिलं हे आता सांगतो. ही गोष्ट 2020 ची आहे. मी तेव्हा 12वीत शिकत होतो. त्यावेळी मला संभोगाबद्दल जवळजवळ काहीच माहीत नव्हतं. मी कधीच कुठली मुलगी किंवा स्त्री कपड्यांशिवाय पाहिली नव्हती आणि त्यांच्या स्तनांबद्दल किंवा आतल्या अंगांबद्दल मला विशेष माहिती नव्हती. त्यावेळी मी तरुण होऊ लागलो होतो. माझ्या शरीरात अनेक बदल होत होते. जसे माझ्या हळूहळू मिशा येत होत्या आणि माझ्या खालील भागांभोवती केस येऊ लागले होते. माझ्या छोट्या त्यातही तणाव येऊ लागला होता. त्यावेळी त्याची लांबी क्वचितच 4 इंच असेल. ज्या भाभींना मी केलं, त्या माझ्या कुटुंबातीलच भाभी आहेत. त्यांचे नाव रिया आहे. भाभींचे घर दुसऱ्या वस्तीत होते आणि मी कधी-कधी त्यांच्याकडे फिरण्यासाठी जात असे. भाभी त्यांच्या सासू-सासरे यांच्यासोबत राहतात आणि त्यांचे पती म्हणजे रिश्त्यात माझे भाऊसाहेब बाहेर नोकरी करतात. ते महिन्यात 1-2 दिवसच घरी येऊ शकतात. जेव्हा भाभींच्या सासू-सासऱ्यांना कुठल्या कार्यक्रमात, जसे लग्नात बाहेर जावं लागतं, तेव्हा मला भाभींसोबत राहायला सांगितलं जातं. मीही आनंदाने भाभींसोबत त्यांच्या घरी राहतो. भाभींना अजून मुलंही नाहीत. माझ्या वस्तीत एक काका आहेत, ज्यांचे नाव अजित आहे. त्यांचे वय 44 वर्षे आहे. जेव्हा मी मैदानात क्रिकेट खेळायला जायचो, तेव्हा त्यांच्याशी भेट व्हायची. काका खूप ठरकी प्रकारचे माणूस आहेत आणि आम्ही मुलांसोबत खूप घाणेरड्या गोष्टी बोलत असत. ते नेहमी मुलींबद्दलच बोलत असत. काका इतके निर्लज्ज होते, की त्यांचे ते काढून आम्हाला दाखवत असत. त्यांचे पाहून मला माझे छोटे वाटायचे, कारण त्यांचे वेगळ्या प्रकारचे दिसत होते. अजित काका नेहमी म्हणत, की जेव्हा मी कुठल्या मुलीसोबत असतो, तेव्हा ती मुलगी तडफडते. आधी मला समजत नव्हतं काका काय बोलतात. नंतर अजित काकांनीच मला मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवला होता. त्यात मला कळलं, की कुठे-कुठे घालतात. आम्ही मुलांना त्यांच्या गोष्टी ऐकून खूप मज्जा येत असे आणि त्यांच्या गोष्टी ऐकून आमच्याही मनात येत असे. असेच जेव्हा मी भाभींकडे जायचो, तेव्हा भाभीही नेहमी काही ना काही विनोद करत असत. त्या मला म्हणत, "आता तर तुझ्या मिशा येऊ लागल्या आहेत. तूही तरुण झालास. आता तुझंही लग्न होईल. तुला माहीत आहे का लग्नानंतर काय होतं?" मी त्यांच्या गोष्टी नेहमी विनोदात घेत असे. मी आठवड्यात 1-2 वेळात मी फक्त हसायचो. मी आठवड्यात 1-2 वेळा त्यांच्याकडे जातच असे आणि भाभी मला काही ना काही बनवून खाऊ घालत असत. सोबत माझ्यासोबत हशा-विनोदही खूप करत असत. मग लवकरच आमच्या दोघांमधला हशा-विनोद अंथरुणापर्यंत पोहोचला आणि आम्ही दोघे जवळ येऊ लागलो. आत्तापर्यंत भाभीच एक अशी स्त्री आहे जिला या 4 वर्षांत मी अनेक वेळा केला आहे. सहवासाचा पहिला आनंद मला भाभींनीच दिला होता आणि यात काय आनंद मिळतो हेही त्यांनीच दाखवलं. या 4 वर्षांत मी कधीच भाभींना समाधान देऊ शकलो नाही. कारण त्यांच्या मते माझे खूप छोटे आहे. आम्ही दोघांमध्ये कशी सुरुवात झाली हे आता सांगतो. ही गोष्ट 2020च्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आहे. भाभींचे सासरे कुठल्या लग्नात गेले होते आणि मला त्यांच्यासोबत राहायला सांगितलं होतं. ही पहिली वेळ नव्हती की मी त्यांच्यासोबत राहणार होतो, कारण आधीही अनेक वेळा मी त्यांच्या घरी राहिलो होतो. मी संध्याकाळी भाभींकडे गेलो आणि माझे काही कपडेही ठेवले, कारण मला त्यांच्यासोबत 10 दिवस राहायचं होतं. रात्री जेवण झाल्यानंतर मी झोपायला गेलो, कारण क्रिकेट खेळल्यामुळे मी खूप थकलो होतो. त्यामुळे लवकरच झोप लागली. रात्री अचानक माझे डोळे उघडले, कारण मला माझ्यावर काही वजन जाणवत होतं.
मी पाहिलं की भाभी माझ्याशी चिकटून झोपलेल्या होत्या आणि त्यांचा एक पाय माझ्यावर ठेवला होता. त्यांचा पाय मला खूप जड वाटला कारण त्या निरोगी शरीराच्या होत्या. त्यावेळी माझे वजन फक्त 35 किलो होतं आणि भाभी 60-65 किलोच्या असतील. त्यांची मांडी पूर्ण उघडी होती, जी खूप गोरी आणि मऊ होती. त्यांचा एक हात माझ्यावर ठेवला होता, जसं त्या त्याला धरून असतील. मला त्यांचे वजन सहन होत नव्हतं. म्हणून मी त्यांना हलकासा धक्का दिला, त्यामुळे त्या फिरून झोपल्या. जशी त्या फिरल्या, माझी नजर त्यावर पडली, कारण त्यांचे गाऊन त्यांच्या कंबरेपर्यंत वर गेलं होतं आणि मागून त्यांची कंबर दिसत होती. काही वेळ मी त्यांना पाहत राहिलो, मग माझी झोप लागली. सकाळी पुन्हा माझे डोळे उघडले आणि मी पाहिलं की भाभी पुन्हा माझ्याशी लिपटलेल्या होत्या. यावेळी तर त्यांचा हात माझ्या कपड्यात घुसला होता आणि त्या मला धरून होत्या. मला खूप विचित्र वाटलं, कारण आजपर्यंत भाभींनी असं कधी केलं नव्हतं. कसंबसं मी त्यांचा हात माझ्या कपड्यातून बाहेर काढला आणि पुन्हा झोपलो. सकाळी मी उशिरा उठलो, तेव्हा भाभी घरकाम करत होत्या. ब्रश केल्यानंतर भाभींनी मला चहा नाश्ता दिला आणि माझ्याशी विनोदाने म्हणाल्या, "रात्री तुझा हात खूप इकडे-तिकडे जात होता. जरा तुझा हात नियंत्रणात ठेव." मी विचार करू लागलो की माझा हात कुठेही गेला नव्हता. उलट भाभींनीच पॅन्टमध्ये हात घातला होता. मग ते असं का बोलत आहेत? मी भाभींना म्हणालो, "माझा हात कुठेही गेला नाही. मी तर शांत झोपलो होतो." भाभी हसत म्हणाल्या, "बरं दाखवतो." "कुठे जात होता तुझा हात?" मीही विनोदाने म्हणालो, "हो दाखवा." भाभी आपल्या छातीवर हात ठेवून म्हणाल्या, "इथे हात का घालत होतास?" मी लाजून म्हणालो, "हट मी घातला नाही." तेथे मी अजिबात समजू शकत नव्हतो. यानंतर भाभी म्हणाल्या, "मी न्हायला जाते." तू नाश्ता कर. तू न्हायला. भाभी न्हायला गेल्या. नाश्ता केल्यानंतर मी टीव्ही पाहत दिला. मी लगेच बाथरूमजवळ गेलो आणि म्हणालो, "काय झालं भाभी? तुम्ही बोलवलं?" भाभी म्हणाल्या, "हो बोलवलं. जरा आत ये आणि माझ्या पाठीला साबण लाव." माझा हात तिथे पोहोचत नाही. मी वॉशरूमचा दरवाजा उघडला आणि आत गेलो. भाभी बसलेल्या होत्या. त्यांचे पूर्ण गोरे शरीर चमकत होतं. मी त्यांना या अवस्थेत पाहून थरारलो. मग कसंबसं स्वतःला शांत केलं आणि त्यांच्या पाठीकडे बसून साबण लावू लागलो. त्यांच्या मऊ पाठीला साबण लावल्याने माझ्यातही विचित्रसं वाटत होतं. मग भाभींनी सांगितलं, "आता चांगले लाव." आणि त्याच वेळी त्यांच्या बाजूने त्यांच्या मोठ्या-मोठ्या स्तनांचा अर्धा भाग मला दिसत होता. त्यावेळी माझे हात आपोआप थरथरत होते. भाभी म्हणाल्या, "तू तर थरथरतोयस. कधी कुणाला साबण लावला नाही का?" मी गप्प राहिलो. मग त्यांनी मला पाठ घासण्यासाठी सांगितलं आणि मी हातानेच त्यांची पाठ घासू लागलो. त्यांच्या पाठीच्या मधून साबणाचा फेस वाहत खाली जात होता आणि तो फेस आत जात होता. माझ्या थरथरत्या हातांना भाभींनी जाणलं आणि म्हणाल्या, "तू तर इतका लाजशील. कसं करशील? माहीत आहे ना लग्नानंतर काय होतं?" मी म्हणालो, "म्हणजे?" भाभी म्हणाल्या, "इतकंही माहीत नाही की लग्नानंतर काय होतं? ये, मी तुला सांगते." मी मी गप्प राहिलो. मग भाभी उठल्या तर मीही उठलो. अचानक भाभी माझ्याकडे वळल्या आणि त्यांचे मोठे-मोठे उभार पाहून मी थक्क झालो. मी आतापर्यंत कधीच कुठल्या स्त्रीचे उभार पाहिले नव्हते. भाभींना अजिबात लाज वाटत नव्हती. मी माझे नजर खाली केले होते. भाभी म्हणाल्या, "चल आता मी तुलाही न्हाऊ देते." भाभी म्हणाल्या, "अरे तू का लाजतोयस? तुझ्या भाऊलाही तर मीच न्हाऊ देते." जेव्हा ते इकडे येतात. यानंतर भाभी स्वतः माझे कपडे काढू लागल्या आणि मग भाभींनी माझ्यावर पाणी ओतलं आणि साबण लावू लागल्या. माझ्या पूर्ण शरीरावर साबण लावून भाभींनी अचानक मला त्यांच्याकडे ओढलं आणि मी सरळ त्यांच्या उभारांना टक्करलो. माझा चेहरा त्यांच्या शरीराशी चिकटला होता. भाभी माझ्याशी लिपटल्या आणि मला हाताळू लागल्या. मला खूप विचित्र वाटत होतं, पण सोबत खूप मज्जाही येत होती. मी कुठला विरोध केला नाही. फक्त भाभींशी लिपटलो आणि त्या मला वरपासून खालपर्यंत हाताळत राहिल्या. काही वेळानंतर माझेही हात चालू लागले आणि मीही भाभींना हाताळू लागलो. त्याच वेळी भाभींनी त्यांचा हात माझ्या पाठीवर ठेवला. काही वेळानंतर भाभींनी त्यांच्या कंबरेवर माझा हात ठेवला. भाभींनी मला सांगितलं की हे सगळं कुणालाही सांगू नकोस. ही सगळी घाणेरडी गोष्ट आहे. हे फक्त आपल्या दोघांपर्यंतच ठेव. तुझ्या मित्रांनाही सांगू नकोस. मीही म्हणालो, "हो भाभी." न्हातल्यानंतर आम्ही दोघे बाहेर आलो. मग तयार होऊन भाभी म्हणाल्या, "चल बाजारात जायचं आहे." भाभी त्यांच्या स्कूटीने मला बाजारात नेल्या. मी त्यांच्या मागेच बसलो होतो. बाजारातील एका दुकानात भाभी सामान घेत होत्या आणि मी बाहेर येणारे-जाणारे लोक आणि गाड्या पाहत होतो. अचानक माझी नजर अजित काकांवर पडली, जे मलाच पाहत होते. अजित काका मला पाहून हसले आणि भाभींकडे इशारा करत विचारलं, "ही कोण आहे?" मी त्यांच्याजवळ गेलो आणि म्हणालो, "त्या माझ्या भाभी आहेत." दुसऱ्या वस्तीत राहतात. अजित काका त्यांच्या सवयीनुसार म्हणाले, "मस्त आहे तुझी भाभी." मी म्हणालो, "हट तुम्ही घाणेरड्या गोष्टी करू नका." काका म्हणाले, "अबे खरं बोलतोय. मलाही अशी कुणी मिळवून दे, जर तुझ्या ओळखीत कुणी असेल." मी म्हणालो, "अरे काका, हे सगळं काय बोलत राहता?" काका म्हणाले, "तू अजून छोटा आहेस. कुणी असेल तर मला नक्की सांग."
मी तोंड बनवलं. मग काका म्हणाले, "अरे नाराज होऊ नकोस यार." इतक्यात भाभी सामान घेऊन आल्या आणि आम्ही दोघे फळाच्या दुकानात गेलो. भाभी फळे घेत होत्या आणि समोरच अजित काका उभे होते. काका सतत भाभींना खूप घाणेरड्या नजरेने पाहत होते. यानंतर मी आणि भाभी घरी आलो. संध्याकाळी जेव्हा मी क्रिकेट खेळायला मैदानावर गेलो तेव्हा काका पुन्हा भेटले. त्यांनी मला जवळ बोलवलं आणि म्हणाले, "दुपारी तर भाभींच्या मागे स्कूटीत बसला होतास. तिची कंबर स्पर्श केलीस की नाही?" मी फक्त त्यांच्या गोष्टी ऐकून हसत होतो आणि ते तसेच घाणेरड्या गोष्टी करत जात होते. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.